नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज 13 मे रोजी मतदान करण्यात आले. एकूण 9 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी एकूण 1717 उमेदवार रिंगणात होते. विधानसभेच्या जागांसाठीही काही ठिकाणी आज मतदान करण्यात आले. आंध्र प्रदेशच्या सर्व 25 जागा, तेलंगणाच्या एकूण 17, उत्तर प्रदेशच्या 13, महाराष्ट्राच्या 11, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या 8, छत्तीसगडच्या 5, झारखंड आणि ओडिशाच्या 4 जागा आणि जम्मू काश्मीरमधील 1 जागेचा समावेश आहे. त्याचवेळी आंध्र प्रदेशातील एकूण 175 विधानसभा जागांवर आणि ओडिशातील 28 विधानसभेच्या जागांवर मतदान करण्यात आले. विजापूर शहरातील गच्चिनकट्टी कॉलनी येथील काल रविवारी उंटाच्या मागे गेलेल्या 3 मुलांचे मृतदेह शांतिनिकेतन नगरातील गटारीत आढळून आले आहेत. एपीएमसी पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे. काल ही मुले बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. उन्हाळी सुट्ट्यांना सुरुवात झाल्याने परगावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे बेळगाव रेल्वे स्थानकावर ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागत आहेत. रेल्वे स्थानकावरील बुकिंग काउंटरवर सोमवारी प्रवाशांची गर्दी झालेली दिसून आली. बेंगळूर, पुणे, मुंबई, हैदराबाद, तिरुपती, अहमदाबाद यासह अयोध्या या शहरांना जाण्यासाठीचे बुकिंग फुल झाले आहे. बँका तसेच सरकारी कार्यालयांमध्ये सलग सुट्ट्यानंतर सोमवारी नागरिकांची गर्दी झाली होती. सलग 3 दिवस सुट्टी असल्याने व्यवहार ठप्प झाले होते. सोमवारी सकाळी कार्यालय उघडल्यापासून नागरिकांची तुफान गर्दी दिसून आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करत सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत व्यवहार सुरळीत करावे लागले. आकाराने मोठा असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यासह शेजारी महाराष्ट्र व गोवा येथून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गोरगरिबांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आयुष्यमान भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारकडून जिल्हा रुग्णालयात 50 खाटांचे अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मंजुरी देण्यात आली असून लवकरच सदर सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून 16,63,00,000 निधी मंजूर करण्यात आला आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. समादेवी गल्ली, यंदेखूट, खडे बाजार या परिसरातील वाहतूक कोंडी नित्याचीच ठरत आहे. बेशिस्तपणे वाहनांचे करण्यात आलेले पार्किंग, त्यात वाहन चालकांचा मनमानीपणा यामुळे सोमवारी समादेवी गल्ली येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीवेळी 2 रहदारी पोलीस हजर होते, परंतु वाहनांची संख्या पाहता ते देखील हतबल झाले. त्यामुळे या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. वळिवाच्या पावसाने मागील 2 दिवसात बेळगाव शहरासह उपनगराला दणका दिला. जोरदार वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी झाडे व त्यांच्या फांद्या कोसळून विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक झाडे व त्यांच्या फांद्या तोडणे याकडे वनविभागाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांनी निवेदन देऊन देखील झाडाच्या फांद्या तोडण्याकडे वनविभागाने असमर्थता दाखवली. हेस्कॉमने अनेक वेळा पत्र लिहून देखील वनविभागाने कोणतीच कार्यवाही केली नसल्याने याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. राज्यामध्ये काँग्रेस सरकार आपल्या 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले. ते आज बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाक स्वातंत्र्य असून ते आपले विधान करत आहेत. मात्र यामुळे राज्यातील काँग्रेस सरकार पतन होत नाही, असे ते म्हणाले. वळिवाच्या पहिल्या 2 दमदार पावसाने स्मार्ट सिटीचा दर्जा उघडा पाडला.
याबद्दल संपूर्ण शहरातून टीकेची झोड उठली आहे. शहरात ही अवस्था असताना शहराची देखभाल करणाऱ्या महानगरपालिकेच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळच पाणी साचून राहिल्याने याबद्दल जोरदार चर्चा रंगली आहे. महानगरपालिकेची इमारत अलीकडेच काही वर्षापूर्वी बांधली गेली आहे. महानगरपालिकेच्या आवारामध्ये पेवस बसवण्यात आले आहेत. मात्र हे बसवताना पाण्याचा निचरा होईल याची काळजीच घेतली नाही. प्रवेशद्वाराला लागूनच डाव्या बाजूने पार्किंग वाहने करणे तसेच ये जा करणाऱ्यांसाठी लहान रस्ता आहे. त्या रस्त्यावर पेवस बसवण्यात आले, मात्र त्या ठिकाणी पाणी साचून राहत आहे. याचबरोबर त्या पेवसवर मातीचा गाळ साचून राहिला आहे, त्यामुळे वाहने देखील घसरत आहेत. रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे विद्युत खांबावरील विद्युत तार तुटून खाली पडली होती. त्या तारेला गायीचा स्पर्श झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. उद्यमबाग येथील उत्सव हॉटेल समोरील डबल रोड येथे ही घटना घडली. या घटनेवेळी तिथे शेतकरी होता, मात्र सुदैवानेच तो यामधून बचावला आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून सलग अवकाळी पाऊस शहर व तालुक्यात जोरदार होत आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या या मुसळधार पावसामुळे सांब्रा येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेस आलेल्या अम्युजमेंट पार्कच्या कर्मचाऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले. त्यांची ही परिस्थिती पाहता गावातील काही सेवाभावी युवकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. रामेवाडी तालुका हुक्केरी येथे यंदा दरवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल बीरदेव हुग्गी यात्रा 10 मे ते 12 मेच्या दरम्यान पार पडली. गुरप्पा मायप्पा हिरेकुरबर यांच्या हस्ते श्री विठ्ठल बीरदेवाची पूजा करण्यात आली. जागरण, जन्मोत्सव तसेच विधी धार्मिक कार्यक्रम आदी कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी आयोजित हुग्गी प्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. यात्रोत्सवानिमित्त आयोजित घोडागाडी शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खडकलाट आणि परिसरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि विजेचा कडकडाट होत आहे. पण या पावसाने हुलकावणी दिली असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 4 दिवसांपासून परिसरात अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. पण खडकलाट परिसरात एक दिवस वगळता इतर 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण, सायंकाळच्या वेळी विजेचा कडकडाट आणि वादळी वारे वाहत आहे. स्वच्छ व सुंदर संकेश्वर करण्यासाठी विविध संघटनांनी व नगर परिषदेने मोठ्या प्रमाणात स्वच्छतेची मोहीम राबवली आहे. पण खऱ्या अर्थाने स्वच्छतेचा उद्देश साध्य करण्यासाठी घराघरातून प्रयत्न केले जात नसल्याने हिरण्यकेशी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकसह घन कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ही समस्या मानवनिर्मित प्रदूषणच आहे, अशी नाराजी सामाजिक कार्यकर्त्यातून व्यक्त केली जात आहे. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. विजापूर शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उद्योग, पायाभूत सुविधा विकास मंत्री तथा जिल्हा प्रभारी R.B. पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. सध्या तीव्र दुष्काळ पडल्याने पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत भुटनाळ येथील तलावास पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.